रामेश्वर श्रीदेव भुवनदेव श्री रवणाचा सातेरीच्या पदस्पर्शाने पुढील झालेल्या या तळगाव गावामध्ये शेळवणीवाडीमध्ये सन्माननीय सुहास बाबला सामाणेकर आणि यांच्या कुटुंबीय यांच्या वतीने 21 दिवसाच्या गणपतीची ग्रहण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. आजचा गणपती बाप्पाचा 17वा दिवस आणि परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमानासाठी भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी बुवा अतिशय गोड गळ्याचे सन्माननीय समीर कदम बुवा या दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं गणपतीचं नामस्मरण करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम सन्माननीय सुहास सोमनाथ सामाणेकर त्यांचं कुटुंब आणि त्यांचं मित्र परिवार यांचे मी माझ्या भजन मंडळाचा होतेला आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो. मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनी बोळ या ठिकाणी आलेले आहेत, अनेक नामवंत सपोर्ट आहेत, नामवंत व्यक्ती या ठिकाणी आहेत, आपले मित्र परिवार आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. महिला वर्गाला सुद्धा त्याचं सुद्धा मी स्वागत करतो. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विजेचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन श्री देवता आणि रणदेवताला वंदन करून म्हणजे ग्रामदेवता ही सातेरी माता आणि त्याचप्रमाणे ग्रामदेवताला नमस्कार करून सत्याच्या श्री सत्यनारायणाला वंदन करून परस्त्री मातेचा मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भजनकारीच्या आपले सुरुवात करतोय. जय महाराज. अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या आभार मानून त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो 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 मॉनिटरला आवाज द्या ना. हॅलो हॅलो हॅलो
ज्याच्या कृपेचा मजला ज्याच्या कृपेचा मजला जन्म जन्मांतरी गुरुराज आला जन्म जन्मांतरीचा गुरुराज आला जन्म जन्मांतरीचा गुरुराज आला गुरुराज आला गुरुराज आला जन्म जन्मांतरीचा गुरुराज आला माय बापेचा मज बोध केला माय बापे ऐसा माझा बोध केला माझ्या बापे ऐसा मज बोध केला माय बापे ऐसा माझा बोध केला विसरू कसा मी गुरुपादुकाला 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 विसरू कसा मी Guru
बरेच दिवस पाऊस नव्हता, नेमका आज पाऊस थोडासा उशीर झालाय टायमिंग पेक्षा, तर आजचा टाइम होता पण पावसामुळे व्यत्यय आलेला आहे. आज बऱ्याच दिवसानंतर माझ्या जे सामनेवाले बुवा आहेत सन्माननीय समीर कदम बुवा, बऱ्याच वर्षानंतर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. बऱ्याच वर्षानंतर त्यांची माझी बारी होते, काही कारण नव्हतं, सहज होतं, निष्कारण. ठीक आहे, धन्यवाद, त्यांना शुभेच्छा देते. आणि आजची बारी अगदी ज्यांनी ठेवली आहे ते सन्माननीय सुहास बाबना ताव्हाणेकर आणि त्यांचं कुटुंब आहे. त्यांचे अशासाठी आभार मानतोय की खरोखर त्यांनी म्हणजे निवेदनामध्ये सुद्धा सांगितलं, सार्वजनिक कार्यक्रमाला लाजवेल असा त्यांनी हा कार्यक्रम आयोजलेला आहे. आणि सर्वांचे सत्कार अगदी पखवाज पासून तर सगळ्या बुवांचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचं हे नियोजन आहे. आणि ह्या ताम्हाणेकर कुटुंबियांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण गणपती बाप्पाने अशी ताकद देऊ आणि गणपती बाप्पाची सेवा त्यांनी असंच करून घेऊन घेत राहू. ईश्वरचरणी प्रार्थना करते. सुरुवात माझ्याकडे 100% मायबा प्रेक्षक हो, तिथे महिला वर्ग आहे, घरगुती कार्यक्रम आहे. माझ्या मुखातून तरी महिलांचे हात तुम्ही काय एकदाच करा, काय प्लीज. महिलांचे हात तुमच्या कानावर येतील असं एकही वाक्य माझ्या मुखातून येणार नाही. अर्थात डबल बारी म्हटल्यानंतर मनोरंजन हे हवंच, आणि त्यामध्ये हे बुवा माहीर आहेत एकदम समीर कदम, आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे मी वैयक्तिक त्याच्या आवाजावर प्रेम करते समीरच्या. बाकी विषय जाऊ दे, तो काय विषय, बाकीचे विषय जाऊ दे, आपला तो विषय नाही, पण त्याच्या आवाजावर 100% मी प्रेम करतो. गणपती बाप्पा मोरया. त्या गणपती बाप्पाच्या समोर आमची राजी आहे आणि खूप छान मायबाप प्रेक्षक जमलेले आहेत. हे कलियुग आहे आणि या कलियुगात नामस्मरणाला फार महत्व आहे, लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी चालायचं की मागच्या जन्मी केलं तर पुढच्या जन्मी फेडायचं, आता तसं नाही. आता तुम्ही या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. किंवा जर सकाळी काही एखादी वाईट गोष्ट असेल, कृत्य केलं असेल, तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला फेडावं लागतं. हे कलियुग आहे. कारण मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय, जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. कारण हे कलियुग आहे. मायबाप प्रेक्षको, इथे काहीच फुकट मिळत नाही. तुम्ही आम्ही घेतोय तो श्वास सुद्धा फुकट मिळत नाही, कारण पहिला श्वास सोडल्याशिवाय दुसरा आपल्याला श्वास घेता येत नाही. आपलं भजन मुळी राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे, राम समजायला खूप सोपं आहे, पण कृष्ण हा शब्द उच्चारायला सुद्धा खूप कठीण आहे, कारण त्याच्यामधलं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण आहे. गेल्या वर्षी आपल्या देखत प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये करण्यात आलेली आहे. आपण किती भाग्यवान, लक्षात घ्या. आणि त्या परमेश्वराचं नामस्मरणाने सुरुवात करूया. म्हणून परमेश्वराच्या नामस्मरणाने त्या प्रभू रामाच्या एका छोट्याशा गाण्याने सुरुवात करतोय आणि मग भजनाला सुरुवात. हर घर में एक ही नाम, हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. जहाँ राम ने
धन्यवाद. वेळेचं बंधन आम्ही 100% दोन्ही बुवा करणार आहोत, म्हणजे राखणार आहोत. पुन्हा एकदा समीर कदम बुवा, बुवा तब्येत सांभाळ, खराब झालाय हॅलो मॉनिटरला द्या ना आवाज मला. व्होल्टेज कमी आहे. हॅलो व्होल्टेज कमी आहे तर एका जोडा ना बरोबर. नको विसरू संदेश मिला हॅलो बाहेर येता काय बरोबर. Hare Rama
Thank you.